हाय दिस पूजा पवार, यू वॉचिंग टू बी ऑनेस्ट विथ पूजा पवार. सो काही दिवसांपूर्वी मी 2 व्हिडिओज अपलोड केलेले, एक कामाख्या मंदिर रिलेटेड आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती होती 19 फेब्रुवारीला त्याबद्दल. सो बेसिकली कमेंट्स येणं, ट्रोल कमेंट्स होणं, इट्स नॉट दॅट बिग डील. बट ह्या दोन्ही व्हिडिओवरती ज्या लोकांनी कमेंट्स केलेल्या आहे, लाईक कामाख्या मंदिराचा हा माझा जेव्हा यूट्यूबवरती अपलोड झाला तेव्हा आय थिंक दॅट वुमन इज फ्रॉम राजस्थान आणि त्यांनी अशी कमेंट केलेली आहे की आता ही गोष्ट सुद्धा चार चौघात सांगण्यासारखी है. लाइक शी कमेंटेड इन हिंदी कि अभी ये बात भी दुनिया को बताने जैसी है क्या, कि लोगों को शर्म नहीं है वगैरह वगैरह काइंड ऑफ थिंग्स. सो मला पहिली गोष्ट त्यांचा हा मुद्दा समजलेला नाही आहे. जर मी कामाख्या मंदिराबद्दल प्रमोट करते, इदरवाईज मी जर पिरियड्सबद्दल काहीतरी म्हणते, म्हणजे एक बाई जिला स्वतःला पिरियड्स येतात आणि जिला स्वतः पिरियड्सबद्दल अवेअरनेस आहे ती लोकांना भेटू नये म्हणून ही कमेंट्स करणं कितपत योग्य आहे. आणि सेकंड कमेंट वॉज की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामधलं टायटल असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, ते मोघलांच्या विरोधात होते किंवा मोघलशाहीच्या विरोधात होते. आणि जर तुम्ही संभाजी महाराजांची बायोपिक पाहिली असेल किंवा शिवाजी महाराजांची बायोपिक बघितलेली असेल तर त्याच्यामध्येही हे फार उठीवपणे दाखवण्यात आलेलं आहे की ते कधीच मुसलमानांच्या विरोधात नव्हते, मोघलाईच्या विरोधात होते किंवा त्यांनी जो अत्याचार केला त्याच्या विरोधात होते. तर त्या व्हिडिओच्या खाली सुद्धा बऱ्याच कमेंट अशा आल्या वियर्ड, पण त्याच्यामध्येही जी एक कमेंट आलेली आहे दॅट इज की यू आर इन लव्ह विथ समवन्स अब्दुल आणि त्याच्यामुळे तुला त्यांची बाजू घ्यायची आहे. सो आता इथे माझ्या लव्ह लाईफचा प्रश्न येतो कुठून एक्झॅक्टली. आणि जेव्हा मी ह्याच कमेंटला म्हणजे असं बघत होते आणि समटाईम्स समवेअर आय फेल्ट की ठीक आहे मी आता व्हिडिओ बनवणं बंद केलं पाहिजे. देन के क्रिएटची एक व्हिडिओ आहे, तिचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एक पोस्ट आहे ज्याच्यामध्ये ना प्रोपोगेंडावाली रांड हे कमेंट आहे आणि शी वॉज लाईक की कॉन्टेंट क्रिएशन इज नॉट जस्ट अबाउट गुड थिंग्स, इट इज ऑल्सो अबाउट द बॅड थिंग. अँड दॅट मोटिवेट मी की हा ठीक आहे, जर समजा एवढ्या मोठ्या क्रिएटरला लोक इतक्या घाणेरड्या लेवलवरती जाऊन ट्रोल करू शकतात तर आपण अजून स्टार्टिंगसुद्धा केलेली नाही आहे. सो लेट इट बी, लेट्स ट्राय. आणि आय जस्ट वॉन्टेड टू टेल द हेटर्स की इट डझंट मॅटर तुमचं चांगलं कमेंट असो किंवा वाईट कमेंट असो, इट जस्ट गॉन रीच आवर व्हिडिओ. बट तुम्ही काय कमेंट करताय हे तुम्ही आधी विचार करा की आपण योग्य करतोय का किंवा त्याचा काय अर्थ निघतोय. जसं की शिवाजी महाराजांच्या व्हिडिओमध्ये ज्याने कमेंट केली, सो आय डोंट नो व्हॉट दे वॉन्ट टू मीन, बट त्यांचं असं म्हणणं नव्हतं का की छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, इदरवाईज पिरियड्स हे खरंच चुकीचे आहेत का. ह्या दोन्ही कमेंट्सचा नेमका अर्थ काय होता मला हे समजलं नव्हतं. त्यामुळेच मला एक्झॅक्टली काय आलं नाही की या लोकांचं म्हणजे इफ यू आर कमेंटिंग समथिंग इवन इट्स अ ट्रोल, सो थिंक बिफोर इट, लॉजिक लावा आणि त्याच्यानंतर कमेंट करा म्हणजे समोरच्या माणसालाही कळेल की तुम्हाला नेमकं म्हणायचं काय. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, कमेंट, शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.